हॅलो नमस्ते आणि स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती। तर आज या व्हिडिओमध्ये लास्ट टाइम मी ब्लाउजचा केला होता, तर मी विचार केला की साड्या पण तुम्हाला दाखवतेच फोटोज आणि मी कुठे म्हणजे कुठून त्या साड्या आहेत त्याचं इंस्टाग्राम पेज वगैरे इकडे असं मेन्शन करेल आणि मी सगळे डिस्क्रिप्शन मध्ये पण मेन्शन करेल, पण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कळणार नाही कुठली कोणती साडी कुठून आहे, म्हणून मी इथे पण टाकेन। सो येस, विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम लेट्स गेट इन द व्हिडिओ। तर आज आपण साड्यांचा व्हिडिओ करतोय म्हणून मी आज साडी नेसून आहे। तर ही साडी सर्वात पहिली मी तुम्हाला दाखवते। तर ही मस्त अशी छान जशी महेश्वरची बॉर्डर, महेश्वरी साड्यांची बॉर्डर असते ना, तशी ह्याची बॉर्डर आहे लाईक गोल्डन ब्लॅक। म्हणजे युजली ब्लॅक साडीज अशा असतात की आपण त्या फेस्टिवल्स वगैरेला जास्त नाही वेअर करू शकत, बट जस्ट बिकॉज ह्याच्यात गोल्डन हिंट आहे आपण ही वेअर करू शकतो आणि खूपच छान साडी आहे। आणि मला ना पर्सनली अशा साड्या आवडतात ज्यांना अशा लाईट वेट, इझी टू वेअर आणि अशा थोडेसे ट्रान्सपरंट असतात। ट्रान्सपरंट असले की कसं ते मटेरियल असं हेवी नाही वाटत। सो मी हा माझ्या एका नॉर्मल टी शर्ट वरती वेअर केलाय। तर मस्त ही अशी साडी आहे, हा पदर आहे आणि एकदम लाईट वेट आहे, मस्त एकदम असा छान लुक येतो आणि बॉडीवरती नीट फिट पण होते। सो येस, ही ती साडी आहे ब्लॅक। तर ही मी इंस्टाग्राम स्टोअरवरनं मला मिळाली होती, हँडलूम ह्यूज। सो असा एक इंस्टाग्राम पेज आहे, तिथून ही साडी आहे। सो खूप छान आहे। तिथून अजून एक दोन साड्या आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवते ह्याच्यानंतरच। सो त्याच्यानंतर ही अजून एक ब्लॅक साडी, ही प्रॉपर कॉटन साडी आहे। ही पण त्या सेम इंस्टाग्राम स्टोअर मधून आहे जिथून मी ही परचेस केली। लाईट वेट आहे, इझी टू वेअर आहे आणि पूर्ण साडीवरती हे असं डिझाईन आहे। सो जास्त असं काही युनिक नाही, हे ब्लॅक ब्लाउज सोबत, ब्लू ब्लाउज सोबत और रेड ब्लाउज बरोबर छान वाटेल आणि सगळे साडी जसे अफोर्डेबल रेंज मध्ये आहेत। सो येस, तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम पेज वरती जाऊन बघू शकता, तिकडे त्यांनी हे पण प्राइस पण टाकलेली आहे। तर येस, ही ती सेकंड ब्लॅक साडी आहे। नेक्स्ट आहे ही रेड वाली। तर ही तुम्ही व्हाईट कलरच्या ब्लाउज सोबत और सिल्वर ब्लाउज सोबत छान वाटेल, बिकॉज ह्याच्या बॉर्डरला असा सिल्वर कलर आहे आणि अगेन ही पण एकदम इझी गोईंग साडी आहे। मी आता सगळे ओपन नाही करत आहे, हा ब्लाउज पीस आहे मी जो शिवलेला नाहीये मी, कारण की माझ्याकडे सिल्वर आणि व्हाईट कलरचा ब्लाउज आहे, सो मी त्याच्यासोबतच ह्याला नेसणार। तर अशी साडी आहे, असा बॉर्डर आहे सिमिलर टू दिस, फक्त ही गोल्ड आणि ब्लॅक मध्ये आहे आणि हे व्हाईट आणि सिल्वर मध्ये आहे। सो फुल साडीवरती असं मटेरियल आहे। मी या साडी ज्या नेसलेले फोटोज आहेत ते मी इथे पॉपअप करेन म्हणजे तुम्हाला कळेल। आणि एकदमच छान साडी, एकदम असं कॉटन, म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम चादरी सारखे घेऊन झोपू शकतो, इतका सॉफ्ट मटेरियल आहे। सो येस, ही होती ती नेक्स्ट साडी आणि लास्ट साडी फ्रॉम दॅट इंस्टाग्राम स्टोर। तर दिवाळीसाठी आणि रिसेंटली मी ह्याच्यासोबत फोटोज पोस्ट केले होते आणि सगळ्यांना आवडलेले, तर मी ह्याची तुम्हाला स्टोरी सांगते। सो मी ना एका एक्झिबिशनला गेली होती, ठाण्याला असतं घे भरारी आणि ते मल्टिपल प्लेसेसवरती असतं। तर तिथे एक स्टॉल होता जिकडे ह्याच्यामध्ये ब्लू कलरची साडी मला आवडलेली आणि ही थोडी एक्सपेन्सिव्ह साईडला आहे, 4000ची काहीतरी साडी आहे। तर तेव्हा मी एकच परचेस केली होती आणि मी विचार केला की ही पूर्ण साडी ना अशी प्लेन आहे आणि फक्त ह्याला अशी बॉर्डर आहे गोल्ड, अशी हत्तीवाली बॉर्डर आहे। हा, सो हत्ती आणि मोर अशी बॉर्डर आहे आणि ह्याला काहीतरी मलमल सिल्क बोलतात, काय बोलतात मला एक्झॅक्टली माहिती नाहीये, पण एकदमच अशी हाय क्वालिटी सिल्क साडी वाटते, नेसल्यावरती छान फ्लोई आणि मस्त वाटते। तर मी ती ब्लू वेअर केली आणि मला असं होतं की मोनोक्रोम करायचं होतं, म्हणून मी फुल स्लीव ब्लाउज शिवला आणि ते लुक इतकं अमेझिंग वाटत होतं की सेम डे मी इव्हेंट म्हणजे फंक्शन वरून घरी आल्यानंतर मी रेड मध्ये ऑर्डर केली। सो ह्याचा स्टोअर ठाण्यातच आहे, बट मला माहिती नव्हतं, सो मी त्यांना होम डिलिव्हरी करायला सांगितलं। मी परचेस केलेले साडीज आहेत, 4-4.5 हजारला काहीतरी साडीज आहे। लावण्या म्हणून असं इंस्टाग्राम पेज आहे, मी अगेन इथे टॅग करेन। तर तिथून ही मी साडी घेतली आणि खूपच आवडते मला ही। थोडासा कलर जातो, म्हणजे असं हाताला लागतो जेव्हा तुम्ही ह्याला जास्त वेळ घातली असेल, तर आता पण तुम्ही बघू शकता। तर ह्याला एकदा मला कोल्ड वॉश करावी लागेल, कलर सगळा जो वरचा आहे तो निघून जायला, बट हा असा कलर निघाला। तर त्याच्यामध्ये फॉर सम रिझन मला ब्लू जास्त आवडली, कारण की तो ना रेड कलर थोडा मॅट आहे, बट ब्लू मध्ये असं प्रॉपर सिल्क शाईन आहे आणि ह्याचा हा कलर हो किती छान वाटतोय बघा। ह्याच्यावरती पण सेम बॉर्डर आहे मोर आणि हत्तीची आणि तुम्ही बघू शकतात किती छान शाईन करते। हा मटेरियलच अमेझिंग आहे, लाईक एकदम सॉफ्ट आणि नेसल्यावरती इतका रिच लुक येतो आणि
एकदम छान तुमच्या बॉडीनुसार ही साडी अशी फिट होते. खूपच अमेझिंग वाटते. आणि ह्याच्यासोबत ना अशा ज्या प्लेन साडीज असतात, स्पेशली अशा ज्या सिल्क साडीज असतात, ह्याच्यासोबत सेम कलरचे ब्लाउजेस वेअर केले ना तर ते लुकला जास्त एनहान्स करतं. जर तुम्ही ह्याच्यासोबत कॉन्ट्रास्ट वेअर केला ना तर साडीचा लुक निघून जाईल. हे मला त्या लोकांनीच सांगितलेलं की ह्याच्यासोबत तुम्ही सेम कलरचंच ब्लाऊज शिवा. सो मी ह्याच्यासोबत दोन्ही साड्यांसोबत मी फुल स्लीव्हचाच ब्लाऊज शिवला आहे. तर ही युनिक अशी साडी आहे. ही दिस इज फ्रॉम प्रतिपदा क्लोदिंग. तर प्रतिपदामधनं मी लास्ट टाइम गुढीपाडव्याला महेश्वरी साडी परचेस केली होती. त्याच्यानंतर त्यांनी दिवाळीला ही मला गिफ्ट केली होती. तर तिकडे ना त्यांच्याकडे महेश्वरी साडीज पण खूप छान आहेत आणि अजून कॉटन साडीज वगैरे पण मस्त आहेत. तर ही मस्त आहे. म्हणजे अशी माझ्याकडे असं एकही कलेक्शन नव्हतं, म्हणजे एकही साडी अशा कलेक्शन मध्ये नव्हती की स्ट्राइप्स किंवा एकदमच प्लेन. बट ही टू माय सरप्राईज ही वेअर केल्यानंतर खूपच छान वाटते. म्हणजे नेसल्यानंतर खूपच प्रिटी वाटते. ह्याच्यामध्ये फोटो नसेल पण मी टाकेन जर कुठे मिळाला तर. सो अशी साडी आहे. छान मटेरियल आहे, मस्त दिसते, कलर पण छान आहे, कॉन्ट्रास्ट पण छान आहे. सो येस, ओव्हरऑल मस्त साडी. ओके, तर त्यानंतर ही आहे लिवा सिल्कमध्ये. सो या साडीची रेंज आहे समथिंग 2000च्या अराउंड. तर मला एक अशी शॅम्पेन कलरमध्ये साडी हवी होती. एकदम असं कॉटन आणि एकदम मलमल टाईप आहे, सॉफ्ट मटेरियल आहे. आणि ही आता मी ह्याच्या नंतरच्या जेवढ्या पण साडीज दाखवणार आहे ते सगळे इंस्टाग्राम स्टोर आहे विश्मी क्रिएशन्स. तर ह्यांचं ना दादरला जे शिवसेना भवन आहे ना त्याच्या आसपासच ह्यांचं शॉप आहे. तर ते पण तुम्ही तिकडनं पण घेऊ शकतात स्टोअरमध्ये जाऊन. और तुम्ही हे सगळे मी स्टोअरमध्ये गेली होती. सेकंड की तुम्ही हे ऑनलाईन पण घेऊ शकतात बिकॉज त्यांचं ऑनलाईन वेबसाईट पण आहे. बट त्यांचं ऑनलाईन जास्त कलेक्शन नाही आहे जेवढं त्यांचं स्टोअरमध्ये आहे. आणि तुम्ही इंस्टाग्राम थ्रू पण ऑर्डर करू शकतात. सो मी पण ह्यांना घे बरारी थ्रूच इंट्रोड्यूस झाली होती. तिकडनं मी ह्यांच्याकडनं महेश्वरी साडी घेतली होती जी मी वटपौर्णिमेला नेसलेली व्हायलेट कलरमध्ये. मी फोटो टाकेन इथे. सो येस, जो पर्पल ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला दिवाळीमध्ये त्याच्यासोबत, म्हणजे हा लिटरली ही अशी साडी आहे ना की मी ही कोणत्याही कलर सोबत वेअर करू शकते. लाईक मी या रेड टॉप सोबत पण हा कलर रेड आणि हा पण किती छान दिसतोय. सो मॅक्सिमम ब्लाउजेस सोबत मी ही साडी घालू शकते. अशी आहे, बुट्टे बुट्टे, छान वाटते, फेस्टिवल लुक देतो आणि मस्त कम्फर्टेबल आहे टू वेअर. सो ओव्हरऑल मला ही माझी फेवरेट आहे सो फार. आणि त्यानंतर ही माझी मोस्ट 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 फेवरेट लिनेन साडी. सो ही ना लाईक पैठणीमध्ये आपण नेहमी प्रॉपर ऑथेंटिक पैठणी साड्या बघितल्या आहेत. बट लिनेन मटेरियलमध्ये पैठणी मी पहिल्यांदा बघितली होती. आणि खरं तर मला यात येल्लो कलर घ्यायचा होता. बट तेव्हा त्यांच्याकडे तो येल्लो कलर अवेलेबल नव्हता आणि मला नवरात्रीसाठी हवीच होती. सो मी हा ग्रे कलर घेतला बिकॉज अशी साडी ना माझ्याकडे एकही कलर नाही आहे. आणि पूर्ण साडी अशी आहे लाईक प्लेन आणि असे हलके हलके बुट्टे तुम्ही बघू शकता. एकदम असं सिल्वरिश शाईन आहे. सो एकदम हाय क्वालिटी साडी वाटते ही. ही एक्सपेन्सिव्ह आहे. ही काहीतरी 7,000 का 6,000 अशा रेंजमध्ये आहे. मला एक्झॅक्ट आता आठवत नाही. तुम्ही बघू शकता त्यांच्या वेबसाईटवरती, इंस्टाग्रामवरती त्यांना DM करून. बट ह्याचा पदर बघा, ओ माय गॉड, म्हणजे पदरसाठी मी ही साडी घेतली खरं सांगायला गेलं तर. मोर आणि ती शाईन आणि फुल ट्रान्सपॅरंट आहे. हे बघा, खूपच रिच लुक देतं आणि अमेझिंग साडी आहे. लाईक नेसल्यानंतर खूप छान लुक येतो. आणि लिनन असल्यामुळे ती जे आपले निर्या वगैरे आहेत ना त्या प्रॉपर अशा येतात. सो मला ही साडी खूप आवडली. तर अजून एक साडी जी अगेन विश्मी क्रिएशन्स मधून आहे. हा कलर माझ्याकडे एकही नाहीये. लाईट कलरच्या साडीज घ्यायच्या आधी मी थोडा विचार करते, बट या टाइमला मी घेतली. खूपच प्रिटी आहे याचा कलर आणि ह्याला शाईन जी आहे या साडीला खूप रिच आहे. आणि ह्याचे बॉर्डर वगैरे बघा, म्हणजे एकदा आधी मटेरियल बघा, खूप अमेझिंग आहे. मी ह्याला अजून एकदा पण नाही नेसली आहे. आणि अशी बॉर्डर आहे. ही वाटतोय कलर एकही नाही आहे असा पेस्टल कलर मध्ये माझ्याकडे. आणि या साडीला जे शाईन आहे ना, लाईक या सिल्क साडी आहे ही, ह्याला जी शाईन आहे ना ती अमेझिंग आहे. म्हणजे कॅमेरा जस्टिस नाही करत आहे, पण इन पर्सन ही साडी खूप रिच लुक देतोय. सो हा कलर छान आहे. फर्स्ट टाइम आली अँड आय कांट वेट टू स्टाईल दिस. कारण की सिल्वर बॉर्डर सोबत काय कोणते ज्वेलरी स्टाईल करायचं हे ना लगेच सुचत नाही. बिकॉज आपल्याकडे सगळ्या ज्वेलरीमध्ये असं गोल्ड कलर असतो किंवा असं काहीतरी असतं.
सो बघूया कसं मी ह्याला नेसते, बट मलाही खूप आवडते साडी. ही पण विश्मी क्रिएशन्स मधूनच आहे. नंतर एक टिश्यू लिनेन साडी. सो ही खूप मला आवडते, खूप 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 जास्त. ही मला PR मध्ये मिळाली होती आणि ह्याचं पेज ना मला ऍक्च्युली आता आठवत नाहीये. लास्ट इयर मी घेतली होती, बट मी इथे ऍड करेन शोधून. तर ह्याला जी शाईन आहे ना, तुम्ही बघा. म्हणजे असे 3 कलर येतात, एक तर पिंक, पर्पल, गोल्ड आणि शाईन. बघा लाईक किती रिच मटेरियल आहे. ही टिश्यू सिल्क साडी आहे, लाईक प्युअर टिश्यू सिल्क साडी. आणि ह्याचं मटेरियल बघा, नेसल्यावरती ही खूप सुंदर दिसते. पूर्ण प्लेन साडी आहे, फक्त बॉर्डर ह्याला पल्लूला ना हे असे गोंडे आहेत आणि या गोंड्यांमुळे ही साडी खूप जास्त उठून दिसते. मी तुम्हाला जस्ट घालून दाखवते. एकदम लाईट वेट, एकदम असं इझी गोईंग साडी. आणि ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ना गोल्ड कलर पण होता, बट तेव्हा तो आउट ऑफ स्टॉक होता. सो आय थिंक मी तो गोल्ड कलर पण एकदा घेईन. तर ही साडी कलर आणि सुंदर कलर आहे, लाईक फेसवरती कसा सूट करतोय. लाईक काय बोलू या साडीबद्दल, मला भरपूर आवडते. आणि तुम्ही बघाल ना, माझ्या सगळ्या साड्या अशा कोणत्याच हेवी नाहीयेत, सगळ्या लाईट वेट असतात, सगळ्या साधारण अशा हलक्या मटेरियलच्या असतात, ट्रान्सपॅरंट असतात. म्हणून सगळे इझी गोईंग आहे. लाईक कधी मला असं साडी वेअर करायच्या आधी मी अशी कंटाळत नाही की अरे एवढं हेवी नेसून जायचंय, असं होत नाही मग. सो माझ्या लग्नाला नेसायच्या पण साड्या अशा लाईट वेटच आहेत. मी ही पण अशा चांगलं जर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल ना, तर मी ही पण लग्नाला नेसू शकते. इतका सुंदर शाईन आहे या साडीला. ओके, सो यानंतर ह्याच्या पुढे मी ज्या पण तुम्हाला साडी दाखवेन त्या सगळ्या इंस्टाग्राम स्टोअरवरून आहे. सुकी एथनिक. सो सुकी एथनिक कडे पण खूप छान कलेक्शन आहे साडीचं. सॉरी, ह्याला मला ऍक्च्युली फॉल बिडिंगसाठी द्यायचंय. तर हा कलर हा मला ना गौरांगने दिला. ही साडी मला गौरांगने दिली, आय थिंक रक्षाबंधनला. येस, सो रक्षाबंधनला मला त्यांनी साडी दिली आणि मस्त आहे. म्हणजे प्लेन बॉर्डर आहे, ही गोल्डन किंवा ब्लॅक ब्लाउज बरोबर खूप सुंदर वाटेल ही साडी. आणि ह्याचा कलर असा माझ्याकडे एकही नाही आहे. ब्राऊन कलर बरं झालं ही मला गिफ्ट मध्ये मिळाली, कारण की मी इन पर्सन असा कलर कडे माझं जास्त लक्ष जात नाही. तर एखादा कलर असा असलेला इज गुड, राईट. तर मग खूप आवडली मला ही साडी. कांट वेट टू वेअर. मला असं वाटतं मी ह्याला ब्लॅक ब्लाऊज सोबत घालेन, कारण की ब्लॅक ब्लाऊज या साडीच्या कलरला जास्त बघा ना, इथेच ब्लॅकच्या समोर चांगलं वाटतंय. सो मी ब्लॅक सोबत नेसेन या साडीला. छान आहे, सुंदर आहे, मटेरियल पण एकदम मस्त आहे, एकदम लाईट वेट आहे, सुंदर साडी आहे. नंतर आहे ही शेवटची साडी, जी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाउजेसच्या ह्याच्यामध्ये बोलली होती की जो येल्लो ब्लाऊज आहे तो मी या साडीसोबत नेसणार आहे. बिकॉज या साडीसोबत येल्लो कॉन्ट्रास्ट मला करायचं आहे आणि ब्लू आणि येल्लो खूप चांगलं कॉन्ट्रास्ट आहे. सो मी एक्सपेरिमेंट करणार आहे, माहिती नाही कसं वाटेल. मला अजून नेसायची ही साडी मी एकदाही नाही नेसली आहे, बट फॉल बिडिंग वगैरे सगळं झालेलं आहे. बट तुम्ही बघू शकता शिम्मरी मटेरियल आहे, सिल्वर डिझाईन आहे, हलकीशी अशी प्लेन अशी बॉर्डर आहे. इट इज व्हेरी अप्रोप्रिएट फॉर पार्टी वेअर आणि एकदम एलिगंट वाटते नेसल्यावरती. एकदम लाईट वेट आहे, मस्त वाटेल. एकदम फ्रेश ब्लू कलर आहे, छान. म्हणजे इन पर्सन हा थोडासा सेज ब्लू कलर आहे, लाईक एकदम लाईट असा. फोटो व्हिडिओमध्ये जास्त डार्क ब्लू दिसतोय, पण एकदम असं लाईट ब्लू आहे आणि ही पण ट्रान्सपॅरंट आहे थोडीशी. सो ह्याला मी येल्लो सोबत स्टाईल करायला कांट वेट. तर येस, ही पण आहे सुकी एथनिक मधूनच. ही मला PR मध्ये मिळाली होती. एक साडी दाखवायची राहिली, सो मी ही रिसेंटली काय ह्याचं ब्रँडचं नाव काय, सावेंची हा प्रिया बापटचा एक ब्रँड आहे, तिकडनं मी ही परचेस केली. ही कितीची साडी आहे? 9,000ची ही साडी आहे. बट मला हा कलर हवा होता. लाईक हा कलर बघा, हा सगळ्या मुलींना साडीमध्ये हा कलर हवा असतो आणि खूपच प्रिटी आणि छान सुंदर साडी आहे. हे बघा, लाईक मटेरियल बघा. फर्स्ट टाइम मी तिथून काहीतरी शॉपिंग केले. खूप एलिगंट, खूपच मस्त साडी आहे. कांट वेट टू वेअर इट. बट येस, खूपच छान साडी वाटते आणि खूप आवडली मला. महाग आहे, आय अंडरस्टँड, बट मटेरियल वगैरे खूप सुंदर आहे. आणि या साड्या अशा असतात की आपण
खूप वर्ष पाजळू शकतो, आपली पुढची पिढी पण नेसू शकते. सो वर्थ इट. दॅट वॉज ऑल. आणि मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला यातली साडी कोणती आवडली. आणि मला ही ब्लॅक साडी वेअर करायला खूप आवडते. सो येस, माझी ही फेवरेट आहे. आणि त्याच्यानंतर विश्मीची ग्रे कलरची पैठणी. सो येस, म्हणजे टॉपमध्ये मला या सगळ्या साड्या आवडतात म्हणून त्या इकडे आहेत, बट टॉपमध्ये मी सांगते तुम्हाला. सो येस, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लेट मी नो अजून मी काही तुम्हाला बघायला आवडेल. आणि मला भरपूर सजेशन झाले आहेत की मी साडी ड्रेप कशी करायची तो व्हिडिओ करू. कारण की मी इतक्यांदा साडी नेसली की आता मी प्रो झाली आहे. सो मी लवकर तो पण एक व्हिडिओ आणेन, जरा नीट प्लॅनिंग करून, कारण की फर्स्ट टाइम असा व्हिडिओ बनवते तर. सो या, दॅट वॉज ऑल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. बाय बाय.